7 फेब्रुवारी 2026 सकाळ पेपरला आलेली ही बातमी आहे. टी संदर्भात आलेली ही बातमी आहे. शिक्षकांसाठी खुशखबर, राज्य शासन बदलणार हा GR. शिक्षकांना टीच्या मिळणार 6 संधी, सर्वोच्च न्यायालयाची मुदत ऑगस्ट 2027 पर्यंत. या ठिकाणी आपण पाहूया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आता 2026-27 या शैक्षणिक वर्षातील पहिली TET जून अखेर जुलै महिन्यात होईल. त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी TET घेतली जाणार आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्ये होईल, कारण 31 ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे. दुसरीकडे म्हणजे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 3 ET होणार आहेत. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने TET सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 2 वर्षाची मुदतही दिली. ही मुदत 31 ऑगस्ट 2027 रोजी संपणार आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावर नियुक्त सर्व शिक्षकांना ज्यांचे वय 53 वर्षापर्यंत आहे त्यांना 2 वर्षात TET उत्तीर्ण व्हायचे आहे. मुदतीत पात्रता पूर्ण न करणाऱ्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामध्ये त्या वर्गावरील तथा शाळांमधील मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे यापुढे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी देखील TET उत्तीर्ण असावे लागणार आहेत. 23 नोव्हेंबरला झालेल्या TETला 12% सुद्धा उमेदवार उत्तीर्ण झाले नाहीत. बघा, जो 23 नोव्हेंबरला झालेल्या TETत 12% सुद्धा उमेदवार उत्तीर्ण झाले नाहीत. उद्या म्हणजे ही आता परीक्षा झालेली बघा. आजची 9 फेब्रुवारी अशी तारीख आहे. म्हणजे शनिवारी आणि रविवारी केंद्राची झाली असून या परीक्षेचा निकाल देखील कमीच असतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना पुढच्या 6 मुदतीत TET उत्तीर्ण व्हावी लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबरोबर शिक्षकांना स्वतःला देखील अभ्यास करावा लागणार आहे. शासनाला पाठवलेला प्रस्ताव. केंद्र शासनाच्या CTET वर्षातून 2दा होतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे देखील वर्षातून 2 परीक्षा घेतल्या जातील, तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. माननीय डॉक्टर नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. राज्य सरकारच्या मान्यतेकडे शिक्षकांचे लक्ष. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी एकदाच TET घेतली जात होती, तसा शासन निर्णय आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना 2 वर्षात पात्रता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ती मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शासन निर्णय बदलावा आणि परीक्षा परिषदेला देखील वर्षातून 2दा परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागणार आहे, तसा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शासनाला पाठवला आहे. त्यावर आता राज्य सरकारकडून तात्काळ मान्यता मिळणार का, याकडे राज्यातील 2.25 लाख शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.